लवकर पाण्याची व्यवस्था करावी मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फटका दरम्यानचा चांगला आउटफील्ड देखील भरपूर फास्ट आहे. चेंडू भरपूर वेगाने चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती पहिली बाउंड्री. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आपण आजपासूनच तयारीला मात्र लागलोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा नक्कीच गुणगान गात असताना जाणता राजा बद्ध विकेटना लेगलान्स करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा बरोबर संपर्क आलेला नाहीये. धावीतनं मिळणार नाहीये. आलाय दरम्यानचा डॉट बॉल. सुरुवात तर चांगली झाली मैदानाच्या आतमध्ये दमदार सुरुवात. आजचा हा स्पर्धेचा 5वा दिवस. एक धावीतनं मेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण आपल्याला धावफलक मात्र पाहायला मिळतोय. स्कोरर मित्र आम्हाला माहिती देत असताना एकूण 5 धावा धावाफलकावरती. चला वेळ कमी घ्या. 3 ओव्हरची मॅच आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट तुम्हाला करायचे. बाल गोपाल स्पोर्ट्स सोनालेपाडा विरुद्ध बीबी स्पोर्ट्स इताडे नेक्स्ट मॅच आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला रेडी राहायचं. लगेचच टॉस आपण करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आपण करतोय. टॉस का बॉस मध्ये टॉस होईल. चला वेळ कमी घ्या प्लीज. चौधरपाडा चांगली गोलंदाजी दरम्यान. हा पहिलं षटक आहे. निलेश जाधव एक सिनियर खेळाडू आहे. सिनियर गोलंदाज आहेत आणि पूर्णपणे जिम्मेदारी जबाबदारी घेत असताना पहिल्या ओव्हरमध्ये राऊंड विकेटनं गती कमी केली. चेंडू आणि बॅटचा संपर्क नक्कीच आला. कॉडमॅनची अपील देखील स्ट्रॉंग होती आणि इथनं परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. नानकर स्पोर्ट्स नानकरला लागणारा धक्का पहिला. आणि दर्जेदार असं संगीत दरम्यान डीजेच्या माध्यमातून. भवानी मातेचा लेख तो स्वराज्याचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं नक्कीच आपण दर्जेदार आणि दमदार संगीत ऐकलं. उद्या देशभरात राजांचा नक्कीच जन्मोत्सव जयंती उत्सव साजरा केला जाईल. विकेट ना स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न. फटका हवे ते. चेंडू भरपूर उंच गेला. लांब देखील तेवढा जाईल. ठोकलाय दमदार दर्जेदार यमडी षटकार.
दादानी चौकार षटकारांचा हे सरपंच चषक ठेवलंय एमडी दादानी आज मानाचा सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा आमने पाड्याच्या एमडी दादानी केलंय आयोजन दादानी केलंय आयोजन पडकवूनी मैदानात वाढवूयाज शान त्यांची वाढवूयाज शान संतोष काकडे आमचा सरपंच आहे एका हा हुकमाचा संतोष काकडे आमचा सरपंच आहे एक्का चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील आपण ऐकतोय. अप्रतिम संगीत आणि अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट, अप्रतिम ही स्पर्धा. प्रत्येकी खेळाडू नक्कीच आवर्जून हा मानाचा सरपंच चषक खेळण्यासाठी उपस्थित असतो आणि या विभागातील आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे जेवढे संघ आहेत तेवढे मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असतात, कारण का या स्पर्धेमध्ये खेळण्याची मजा एक वेगळी असते. आणि ही मानाची क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन. आज हा 5वा दिवस. सुपर संडेला मात्र निर्णायक दिवस असणार आहे. सिटी या नक्कीच बघतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जर विचार केला तर भरपूर संघ आपल्याला चांगल्या प्रकारचे पाहायला भेटले. असोसिएशनच्या बाहेरचे देखील संघ स्पर्धेच्या माध्यमातून खेळले गेले. त्याच्यामधून मेगा फायनलमध्ये जय हनुमान सुरली संघ दाखल झाला आहे. सेमीफायनल नक्कीच त्याच्यातली पेंडिंग असणार आहे. तलवली स्पोर्ट्स तलवली आणि या सामना असणार आहे वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे या दोघांमध्ये सेमीफायनल. आणि बघतो आपण कालच्या देखील दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटलं आणि काल देखील 3 संघ पुढे सरकले आणि त्याच्यामधून एका टीमला बाय देखील मिळाली होती. एमडी स्पोर्ट्स संघ नक्कीच पुढे सरकला आणि कालच्या देखील दिवसामध्ये आपण भरपूर चांगलं क्रिकेट बघितलं होतं. रोशन सेकंड ओव्हरमध्ये लाईन मिस केली. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अजून एक धक्का लागत असताना व्हेरी गुड बॉलिंग रोशननं घेतली पहिल्याच बॉलवरती विकेट. ऋतिक आलेत न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. संघाचे धावसंख्या स्कोर बोर्डवरती 11 वरती स्थगित आहे. फुल टॉस आहे, टर्न केला, हा फटका तिथं फिल्डर डाकी उपस्थित आहेत. विशाल ची फिल्डिंग चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत 2 रन इथनं मिळतील, 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्डवरती दरम्यान 13 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसरा मार्गच असताना पहिल्या ओव्हरमध्ये एकूण 11 धावा खर्च केला. गोलंदाजानं एक विकेट घेतली होती निलेश जाधवनं आणि हा षटक रोशनचा आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण संघाची धावसंख्या धावफलकावरती दरम्यान 13 धावा आहे. 3 ओव्हरची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा 5वा दिवस आणि आजच्या देखील दिवसामध्ये आपल्याला आपल्याच विभागातील स्थानिक संघ पाहायला मिळतील, लोकल संघ पाहायला मिळतील आणि आज देखील प्रेक्षक मोठ्या संख्येनं आपल्याला या मैदानाच्या बरोबर 4ही बाजूने नक्कीच पाहायला मिळणार आहेत. धावफलक 13 वरती. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म गोलंदाज फटकावेता मिसामिंग शॉट. झेलची संधी. टीमचे कॅप्टन झेलच्या खाली. दीपकनं मात्र पकडला हा झेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ऋतिक सखे खेळाडू बाद. हे सरपंच चषक ठेवलंय एमडी दादानी आज मानाचा सरपंच चषक ठेवलाय मदन जाधवनी आज मानाचा सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा सरपंच चषक ठेवलाय एमडी
दरम्यान फटका तर चांगला आहे, तेवढी चांगली फिल्डिंग देखील दहावीतनं एक मी द्या आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. धावसंख्या 14 या आकड्यावरती धावपल की रोशनचा हा षटक दुसरा मार्गस्थ असताना पहिल्या इनिंगचा किंवा मार्गस्थ आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली दीपकनं आणि दीपकनं खूप चांगला नक्कीच उल्लेख केला, खूप चांगलं वर्णन केलं स्पर्धेचं की अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट या विभागातील हा नक्कीच मानाचा करंडक सरपंच चषक नक्कीच आपल्याला खेळाचा असतो. प्रत्येकी खेळाडूला तो खेळण्यासाठी प्रत्येकी खेळाडू आवर्जून उपस्थित असतो याच मैदानाच्या आतमध्ये. फ्लॅट देण्याचा प्रयत्न, फटका तर चांगला आहे ऑन साईडला, तिथं स्क्वेअर लेगमध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूला मात्र एकाच अक्षर नसून फेक केला तोपर्यंत मी ते एक सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. धक्क्या दरम्यान 15वरती 3 लागलेत. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करतोय नानकर स्पोर्ट्स नानकर. लेफ्ट आर्म गोलंदाज आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी या दरम्यान या मॅचमध्ये प्रत्येकी टीमनं केली आहे. गोलंदाजांना नक्की साथ दिली आहे विकेटनं. आक्रमण केला, फटका सुंदर आहे, सुंदर फटका आहे. पाठवला चेंडू काव कॉर्नर बॉन्ड लाईनच्या बाहेर. येतोय हा सरपंच षटकार. डीजे मास्टरच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती या दरम्यान आलाय हा षटकार आणि एकूण 2 षटकांचा निर्णायक खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 21 वरती धावपल की पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना नानकर स्पोर्ट्स नानकर संघ या मॅचमध्ये आज देखील भरपूर चांगला टीम आपल्याला याच विभागातील पाहायला मिळतील. आज देखील चांगलं क्रिकेट नक्कीच तुम्हाला सरपंच चषकाच्या नक्कीच माध्यमातून पाहायला मिळेल. मानाशी ही क्रिकेट टुर्नामेंट या विभागातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा लोणाड विभागातील नक्की सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये या स्पर्धेचं आयोजन असतो आणि चांगली क्रिकेट स्पर्धा. एकूण 2 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या स्कोअर बोर्ड एकूण 21 वरती जाऊन पोहोचलाय. पलकावरती धावा 21 आहेत. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये निलेशनं धावा खर्च केल्या होत्या 11, 1 विकेट घेतली. या षटकामध्ये रोशननं धावा खर्च केल्या 10, 2 विकेट घेतल्या. संघाची धावसंख्या 21 आहे. इथून आतापर्यंत बाद झालेत फलंदाज समी, त्याच्यानंतर संजय बाद झालाय आणि ऋतिक बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय धीरज आणि त्याच्यासोबत यतीन आणि आतापर्यंत 13 धावा बनवल्यात आपल्या टीमसाठी. चला भूषण वेळ कमी का प्लीज, आपल्याकडे वेळ ऑलरेडी कमी आहे. नक्कीच आता जर तुम्ही वेळ कमी घेतला तर इव्हिनिंगला बरोबर वेळावरती सगळ्या मॅचेस कंप्लीट होतील. अंपायरला देखील विनंती आहे की आपण सातत्याने खेळाडूंना सूचना द्यायच्या आहेत. 3 ओव्हरसाठी जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं असणार आहेत आपल्याकडे. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. जास्त आपल्याला वेळ खर्च करायचा नाही आहे. मॅच बॉल रिटर्न आलाय. चला आपण मॅच बॉल घ्या. टॉससाठी आपण लगेचच रिपोर्ट करायचं. टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन यस दोन्हीही टीमच्या कॅप्टन उपस्थित. दोघांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढच्या मासा टॉस देखील आपण लगेचच करू. अजिबात वेळ मात्र आपल्याला वाया घालवायचा नाही आहे. भूषण अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल फटका तर हवेत खेळले. झेलची संधी नक्कीच असेल. फिल्डर कडनं झाली आहे चूक. कॅचेस विन द मॅचेस तिथं फिल्डर होते महेंद्र कडनं झाली आहे चूक. तोपर्यंत धावा मात्र येत मिळतील. एकच धावा मिळणार आहे. दुसरा धावा घेण्याचा प्रयत्न केला नाही. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. 22 धावा धावपलकावरती सेट होत आहेत. दिनेश पाटील धावपलक सजवत असताना फुलवत असताना आणि त्यांची नक्कीच सुंदर लेखणी आपल्याला पाहायला मिळते. रायटिंग अप्रतिम दर्जेदार. गती कमी केली. टॉप एज आहे. जेलची संधी तर नव्हती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय भूषण. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. रनआउटची विकेट. धक्का क्रमांक 4 नानकरला.
जाधव रामकृष्ण काकडे आहेत हो सहकारी, आहेत हो सहकारी, त्यांचे आहेत हो सहकारी. विश्वास शिंगोले या राजी आहे हो साथ खरी. आहे हो साथ खरी, यांची आहे हो साथ खरी. दोस्ती यारीत पक्का वादा असतो संतोष सरपंचाचा. दोस्ती यारीत पक्का वादा असतो एमडी या दादाचा. नवीन फलंदाज सौरभ आलेत. रस्त्यावरती कोणीही मात्र आपले वाहन, आपल्या गाड्या, कार, टू व्हीलर आपण प्लीज पार करू नका, कारण का प्रमुख रस्ता आहे तो येण्या जाण्याचा. नम्रतेची विनंती, आपण रस्त्यावरती कोणीही गाड्या पार्क करू नका. पार्किंगसाठी भरपूर व्यवस्था आहे, बाजूचा क्रीडांगण आहे, तुम्ही बॅक साईडला देखील स्टेजच्या गाड्या पार्क करू शकता. व्यवस्था केली आहे सर्वांची गाड्या पार्किंगची देखील. रस्त्यावरती कोणीही गाड्या पार्किंग करायच्या नाही आहेत. भूषण डेटवरचं षटक आहे. धावफलक 22 वर आहे. नेक्स्ट बॉल राऊंड राईट आर्म ओव्हर द विकेट ना, माफ करा. दरम्यानचा हा चेंडू देखील खाली राहतो. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं आणि अप्रतिम गोलंदाजी करत असताना भूषण देखील या षटकामध्ये डेट ओव्हरचा हा षटक आहे. बरोबर अजूनही मात्र मॉर्निंगचं सेशन सुरू आहे, कारण का 12 वाजायला अजूनही 15 मिनिटं बाकी आहेत. मात्र आज आपण भरपूर मागे आहोत, कारण का भरपूर उशीर लागला आज सामना सुरू होण्यासाठी. तर आता अजिबात आपल्याला थांबायचं नाही आहे, नॉनस्टॉप आपल्याला खेळ करायचं आहे. नेक्स्ट बॉल कमी केले गती, फटकावेत मिसामेंगे शॉट. जेलची संधी नक्कीच असेल, फिल्डर दूरवर आलेत. व्हॉट अ ग्रेट कॅच. विकीनं मात्र भरपूर झेल पकडला आहे आणि अजून एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धक्का 5वा या मॅचमध्ये नानकर स्पोर्ट्स नानकरला. जय नवीन फलंदाज आलेत, न्यू बॅटर्स. संघाची धावसंख्या 22 वरती आहे. षटका दरम्यानचा अंतिम भूषण गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेटनं बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आलाय. ओव्हर द विकेट फुल टॉस आहे. फटका तर सुंदर आहे, धावा देखील चांगला मिळतील. चेंडू जातो आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. 29 वरती धावफलक. षटकातील निर्णायक चेंडू. मदनजी जाधव साहेबांचा देखील शुभ आगमन. ओव्हर द विकेट हुक करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली, उचलून चेंडूची फेक केली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न केला, मात्र फेक भरपूर चांगली होती. अजून काही इथनं धावा मिळतील का? रनआउटची संधी आणि फलंदाज रन आउट बाद. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आदिओ मानाचा. चषक ठेवलाय एमडी दादानी आदिओ मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आदिओ मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आदिओ मानाचा. थँक्यू. बावलेगावचे सन्माननीय नकुलजी केने, सुदर्शन पाटील,
आणि भगवान चितरेचे अमने पाड्याचे त्यांचं शुभागमन झालं. आपलं देखील सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. नकुल केने आणि आमचे सुदर्शन पाटील दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला दोन्ही टीम ज्या खेळणार आहेत दोन्ही टीमच्या कॅप्टन या लगेच टॉस बॉक्स मध्ये. दोन्हीही टीमच्या कॅप्टनना टॉस बॉक्स जायचं आहे लगेचच, वेळ न घेता. द बीबी स्पोर्ट्स इदारेचे कॅप्टन, चला लवकर या आपण. बेबी स्पोर्ट्स इताडेचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर यायचे प्लीज. तर चला फलंदाज पाठवा लगेचच, वेळ घेऊ नका. सौदरपाडा संघ टॉस मात्र करतोय. टॉसची माहिती नक्कीच दोन्ही टीमच्या कॅप्टनला एका बाजूला असणारे सरपंच चषक, दुसऱ्या बाजूला एमडी स्पोर्ट्स, दोघांमधून एकाची नक्कीच तुम्हाला मागणी करायची. पण यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. तर सोनाली पड्याचे कॅप्टन कॉलिंग करतील. यस, सरपंच चषक अशी मागणी आहे आणि एमडी स्पोर्ट्स चालाय. टॉस झाल्या दरम्यान टॉस बीबी स्पोर्ट्स इतरच्या कॅप्टनने जिंकलाय. टॉस विनिंग कॅप्टनला आपण नक्कीच देणार आहोत स्प्राईट देऊया. सी ते नक्कीच आपण देतो. सामना देखील लगेच सुरू होणार आहे. आपण फक्त निर्णय या दरम्यान जाणून घेऊ. नाणेपिकेचा कौल जिंकलाय, काय निर्णय? बॅटिंग. शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी, तुम्हाला देखील शुभेच्छा विजयासाठी. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, तिथे आहेत अजय गरड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राहुल भोईर. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच चषक 2022 आमनेपाड्यामध्ये. 32 धावांचं टार्गेट आहे चौदरपाडा टीम समोर. पहिला बॉल कट करायचा होता. थोडासा उत्साही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, कारण फलंदाज बीट झालाय. डॉट चेंडूनं सुरुवात केली गोलंदाज समीरनं. मागच्या सामन्यातील हिरो, एक धाव देत 2 गडी बाद केले होते. पॉवर प्लेमध्ये खूप छान गोलंदाजी त्याने केली होती. विकी आणि महेंद्र ही सलामीची जोडी नक्षत्रा चौदरपाडा टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांमध्ये 32 धावा बनवायचे आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मात्र स्वेअर आहे. पुन्हा एकदा फलंदाजाला खरं तर बीट करण्यात आलं होतं, परंतु दिशा भरकटली गेली आहे. पहिली धावफलकावर आपल्याला आता पाहायला मिळते. अवांतरच्या सौजन्यानं इथे अकाउंट ओपन होत असताना मागच्या मॅचमध्ये जी कामगिरी केली होती तशीच कामगिरी इथे जर गोलंदाजाने केली तर जरूर चौदरपाडा संघ अडचणीत येऊ शकतो. बॉटमहँडचा वापर केला. यावेळेस एक क्विक सिंगल प्राप्त करत असताना फलंदाज वाडिश मिडविकेटला फिल्डर तिथे उपस्थित असताना देखील त्यांच्या हातातून ही सिंगल त्यांनी पूर्ण केली आहे.
चोरटी धाव घेतली मी असं म्हणेन. एका धावेच्या मदतीनं स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज विकी आणि तर स्ट्रायकिंग एंडला असेल महेंद्र. धावसंख्या बिनबाद 2. नांदकर स्पोर्ट्स नांदकर संघाने जरूर एक चांगली धावसंख्या उभारली आहे 3 षटकांच्या खेळामध्ये. 31 धावा, ज्यामध्ये चांगलं योगदान यतीनचं राहिलं पुन्हा एकदा, ज्यानं 2 षटकांच्या सहाय्यानं 13 धावांचं योगदान दिलं. जागा बनवली, टॅप केलाय बॉल, पॉइंटला बीट करून बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हर पॉईंट सीमारेषेचा वेध घेत असताना मात्र चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, फेक चांगली पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज अतिशय निराश आहे, कारण ॲक्युरेट थ्रोची आवश्यकता होती. चांगली फेक असती तर कदाचित तिथे विकेट मिळाली असती नांदकर संघाला. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाची बिनबाद 5. प्रतिषटक 10.67च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. एक चांगली मॅच होईल अशी क्रिकेट रसिकांना अपेक्षा आहे. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केला, यावेळेस एक चांगला फटका. वेकेंट एरियामधून बॉल निघून जातोय सीमा पार. हा फ्लॅट षटकार. डीजे ऑपरेटरने देखील आजपासूनच उद्या जी शिवजयंती आपण इथे साजरी करणार आहोत त्याचं वातावरण निर्माण करायला सुरुवात केली आहे. वातावरण निर्मिती देखील फार महत्त्वाची असते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उद्या. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडा चेंडू खाली राहिला होता. बीट होतोय फलंदाज, कुठली धाव मिळणार नाही. मात्र काय सुरेख फटका सजवला होता या अगोदरच्या चेंडूवर. ओव्हरपिच बॉल होता, अगदी गॅपमधून बॉल काढला होता. वाईडिश टिपमेट विकेटला फिल्डर सीमारेषेवर नव्हता, त्याचा फायदा उचलत असताना षटकार ठोकला फलंदाज विकीनं. 7 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. संघाची धावसंख्या 11. एकही फलंदाज बाद झालेला नाही. समीरचा पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला उडवायचा होता. यावेळेस गती थोडी कमी केली होती गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी, शरीराचा वेध घेतला चेंडूने आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल कंप्लीट करत असताना फलंदाज. आणि याचबरोबर पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. नक्षत्रा चौदरपाडा संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या बिनबाद 12. उर्वरित 2 षटकांमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेचा इतिहास आपण पाहिला तर निश्चितच अशा प्रकारचं समीकरण जेव्हा फलंदाजांसमोर आलंय तेव्हा फलंदाज देखील अडचणीत आलेले आहेत. बऱ्याचशा मातब्बर संघांना आपण अगदी रनबॉल इक्वेशन देखील न बनवताना पाहिलेला आहे, ज्याचा उल्लेख आम्ही सातत्याने करतोय. 12 बॉलमध्ये 16 धावा असं समीकरण असेल, किंवा 12 बॉल 14, 12 बॉल 11 अशा प्रकारची समीकरणं फलंदाजांना बनवता आलेली नाहीत. या मॅचमध्ये 12 बॉल्समध्ये 20 रन्स बनवायचे आहेत. एकही फलंदाज बाद झालेला नाही. ही एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते नक्षत्रा चौदरपाडा टीमची. यावेळेस एक तगडा प्रहार, बॉल हवेत आहे, फिल्डर जज करतोय. ओ हो, व्हाट अ कॅच. असं वाटलं होतं की हा षटकार जाईल, मात्र जबरदस्त कॅच. काऊ कॉर्नरच्या दिशेनं सर्वात मोठी सीमारेषा या मैदानाची, आणि ती क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विकीनं. विकी बाद होतोय. पहिला धक्का लागतोय चौदरपाडा संघाला. पाड्याचं यंदी स्फोट खरंच लय दमदार. खरंच लय दमदार आहे, खरंच लय दमदार. कीर्ती स्पोर्टचं नावाज आहे साऱ्यांच्या ओठावर, साऱ्यांच्या ओठावर नाव, साऱ्यांच्या ओठावर. असं लाभलंय अमडी दादा आमचा नेता नव्या दमाचा. असा लाभलाय संतोष काकडे सरपंच नेता नव्या दमाचा. एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे खेळाडूंसाठी. जे संघ जिंकणार आहेत, म्हणजे येथून जे संघ जिंकतील त्यांनी कुठेही जायचं नाही, कारण तुमच्या भोजनाची व्यवस्था देखील आयोजकांकडून करण्यात आलेली आहे. MD साहेबांकडून, सरपंच साहेबांकडून तुमच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांना पण आणि सर्व क्रिकेट रसिकांच्या देखील भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे कोणीही जाऊ नका.
जे संघ खेळतायत त्यांनी देखील थांबायचं आहे. जिंको किंवा हरू द्या तुम्ही तुम्ही इथे थांबायचं आहे. तुमच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वांसाठी आज जेवण असणार आहे. चांगला फटका होता, हलक्यात त्यानं बॉल टर्न केला ऑन साईडला आणि अतिशय वेगानं 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. नवीन बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय विकेश. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली 14 ह्या आकड्यावर. 32 धावांचं टार्गेट आहे. आमणेपाडा गावचे सन्माननीय सुदामजी जाधव साहेब यांचं शुभ आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सरपंच चषक 2022 मध्ये आमणेपाडा गावचे समाजसेवक आहेत सुदामजी जाधव. भावाळीचे उद्योगपती मिस्टर कल्पेश केणे यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. हा बॉल लॉफ्ट केला आहे. बॉल हवेत आहे. जलची शक्यता नाकारता येत नाहीये. फिल्डरचा प्रयत्न छान होता मात्र थोडासा चेंडू पुढे पडलाय. वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रातून फिल्डर आले होते. चेंडूची फेक होईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येक बॉलवर आता कुठेतरी आक्रमण देखील करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. धावसंख्या झाली आहे 16. 9 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे नेक टू नेक सध्या तरी फाईट आपल्याला पाहायला मिळते. बरोबरीचा संघर्ष आहे. गोलंदाज शुभम. अको टप्प्याचा बॉल यावेळेस शफल करत असताना हुक केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिकडे फिल्डर तैनात. 1 धाव पूर्ण केली आहे. आता दुसरी धाव मिळणार नाही याची दक्षता फिल्डरकडून घेतली जाते. 1-1 धावेसाठी संघर्ष. 1-1 चेंडू हा फार महत्त्वाचा या मॅचमध्ये. दोन्ही संघ अगदी आटोकाट प्रयत्न करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत आणि त्यामुळेच हा सामना आता रंगात येताना दिसतो. ही मॅच रंगात येताना दिसते. 17 धावा धावफलकावर. एकच फलंदाज बाद झालाय. ही मोठी जमेची बाजू आहे नक्षत्रा चौदरपाडा संघासाठी. मात्र बऱ्याचदा आपण असं पाहिलं की विकेट्स हातात असताना देखील रनबॉल इक्वेशन होत नसतं. क्रिकेटचा खेळ कधी काही घडू शकतं. 8 चेंडू शिल्लक. 15 धावा पाहिजेत. स्विंग अँड मिस. सुरेख बॉल. खोलवा टप्प्याचा बॉल होता हा. थोडासा अँगल क्रिएट केला राऊंड द विकेट. ऑफस्टिकच्या बाहेर आधीच चेंडूची पिचिंग होती आणि बॉल जास्त उसळला नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाकडून. पूर्णपणे बीट झालाय बॅट्समन विकेश. फलंदाज तर फार दर्जेदार आहेत. चौदरपाडा संघ एक बलाढ्य संघ आहे आणि नांदकर संघ एक युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. यावेळेस समोरच्या बाजूने लॉफ्ट केलाय. व्हॉट अ शॉट. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर बॉल जातोय. 6 धावा. षटकार. गडी बाद केला होता मात्र शेवटचा बॉल ओव्हर पिच पडला आणि त्याच्यावर तुटून पडलाय फलंदाज विकेश. विकेशचा हा पहिला षटकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चौदरपाडा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजेच आता शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही मला असं वाटतं की दोलायमान अवस्थेत आहे. चौदरपाडा संघ जरूर बलाढ्य संघ आहे मात्र क्रिकेटची अनिश्चितता लक्षात घेता हा सामना अजूनही दोलायमान स्थितीत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज यतीन सज्ज होतोय. मागच्या मॅचमध्ये यतीनने मला वाटतं गोलंदाजी केली नव्हती. हा दुसऱ्या फेरीतील सामना आहे. चौदरपाडा संघाला पहिल्या मॅचमध्ये ज्या संघाविरुद्ध खेळायचं होतं वैजोळे संघाविरुद्ध तो संघ येथे काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही त्यामुळेच थेट दुसऱ्या फेरीत हा संघ खेळताना दिसतोय. सुरेख बॉल. बॉल आतमध्ये आणि यष्ट्या बाहेर. फलंदाज देखील जाईल बाहेर. फलंदाज बाद. नव्या दमाचा हे सरपंच चषक ठेवलंय एवढी दादानी आज मानाचा. सरपंच चषक ठेवलाय मदन जाधवनी आज यो मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज यो मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज यो मानाचा. आणि आवाज घुमणार रण मैदानी. ऑफस्टिकच्या बाहेर शफल होत असताना स्वतःच्या डावीकडे अर्थात बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूची लाईन पूर्णपणे मिस केली फलंदाजानं आणि यष्ट्यांचा जो फर्निचर आहे तो उधळून लावलाय गोलंदाज यतीननं. पहिल्याच बॉलवर मोठं यश त्याने मिळवलंय. महेंद्र बाद होतोय.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विशाल डाकी. हा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट फलंदाज आहे. या हंगामामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये देखील विशाल डाकी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कित्येकदा त्याने संघ अडचणीत असताना चांगली फटकेबाजी करून संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. तर त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं एवढं सोपं नसतं कुठल्याही गोलंदाजासाठी. मात्र यतीमची सुरुवात लाजवाब झाली आहे. पहिल्याच बॉलवर त्याला घवघवीत यश मिळालेलं आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा टीमला. जबरदस्त सामना. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलो टप्प्याचा बॉल आहे. ऑन ड्राईव्ह केला आहे. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवर येईल. एक धाव तर मिळणारच आहे. दुसरी धाव येते. मिळेल का असा प्रश्न आणि त्याचं उत्तर मिळतंय नाही. खरं तर चेंडूची फेक स्वेर होती. विकेट किपर थोडासा नाराज आहे क्षेत्ररक्षकावर, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलंय फलंदाजांना. मॅच अतिशय रंगतदार अवस्थेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत विजयाकरिता नक्षत्र चौधरपाडा टीमला. नांदकर स्पोर्ट्स नांदकर संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फार कमी अनुभव असताना देखील त्यांचे खेळाडू ज्या प्रकारे कामगिरी या हंगामामध्ये सातत्याने करतायत वाखाणण्याजोगी, कौतुकास्पद. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका, हवाई फायर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फार सोपं होत असताना या षटकारानंतर चौधरपाडा टीमसाठी ओव्हर पिच बॉल होता. एस्टनच्या रोखानं मिडल आणि लेग स्टंप कडे हा बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला. त्याचा फायदा उचलला. फ्लिक केला बॉल. अतिशय जोरदार फटका होता खरं तर आणि बॉल पाठवला डीप